माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप पाहतलोचनी रूप
बरवा तोहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम सद्गुरु सी शरण जाय शरण जावे सद्गुरु सी शरण जाय सद्गुरु शरण जावे त्यासी ब्रह्म प्राप्ति होय त्यासी ब्रह्म प्राप्ति होय ब्रह्म प्राप्ति होय ब्रह्म प्राप्ति होय ब्रह्म प्राप्ति होय ब्रह्म प्राप्ति सद्गुरु श्री शरण जाय शरण जावे सद्गुरु श्री शरण जाय शरण जावे त्यासी ब्रह्म प्राप्ति होय त्यासी ब्रह्म प्राप्ति होय ब्रह्म प्राप्ति होय त्यासी ब्रह्म प्राप्ति होय ब्रह्म प्राप्ति होय न लगे अनेक उपाव न लगे अनेक उपाव धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय सद्गुरुचे चरण तीर्थ सद्गुरुचे चरण तीर्थ शरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र मस्तकी वंदावे पवित्र वंदावे पतित मस्तकी वंदावे पतित वंदावे पतित मस्तकी वंदा न लगे अनेक उपाय न लगे अनेक उपाव न लगे अनेक उपाय न लगे अनेक उपाव धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू हाची भव सिंधूचा तारू आजी भव सिंधूचा तारो आजी भव सिंधूचा तारो आजी भव सिंधूचा तारो आजी भव सिंधूचा तारो एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु एका जनार्दनी सद्गुरु हाची भव सिंधूचा तारू हाची भव सिंधूचा आजी तारू भव सिंधूचा तारो आजी भव सिंधूचा तारो न लगे अनेक उपाय लगे अनेक धरी सद्गुरुचे पाय धरी सद्गुरुचे पाय सद्गुरुचे पाय धरावे हा विठोबा
सद्गुरु श्री शरण जावे, 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 सद्गुरु श्री शरण शरण जावे, सद्गुरु श्री शरण जाए, सद्गुरु श्री शरण जाए, तेने ब्रह्म प्राप्ति हो, तेने तेने ब्रह्म प्राप्ति हो, तेने ब्रह्म प्राप्ति हो, तेने ब्रह्म प्राप्ति हो, तेने ब्रह्म प्राप्ति हो, तेने ब्रह्म
सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरु श्री शरण जाय, सद्गुरु श्री शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ति होय। न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुचे चरण तीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र। न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, हाची भवसिंधूचा तारू। न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका।
कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानिशवादापणोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपन्त तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निस्संगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जे विठ्ठला 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 सद्गुरुशी शरण जाय सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरी सद्गुरुचे पाय संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू वारकरी शिक्षण संस्थेचा प्रदीर्घ सेवाकाळ संपन्न करून सेवेने आपल्या जीवनामध्ये मोठे झालेले प्रातस्मरणीय पूजनीय वंदनीय वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज या प्रारंभाच्या आरंभाच्या कीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठ्ठला विठ्ठला आपल्या सर्वांची मातृसंस्था असलेली वारकरी शिक्षण संस्थेच्या द्वारे आदरणीय गुरुवर्य बाबांच्या अनेक स्नेहीजनांच्या द्वारे हा उत्सव आरंभ होतोय. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मोठे बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या आरंभाची सेवा घडतीये. ही सेवा करत असताना नेमका आरंभाचा विचार काय करावा या हेतूने ज्ञानोबरायांच्या तत्वनिर्देशानुसार सद्गुरु स्तवनाने सद्गुरूंच्या पुण्यस्मरणाचा हा उत्सव घडावा या हेतूने शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांचा सद्गुरूंचं महात्म्य गाणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे.
आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरुदेवांच्या कृपेने यथामती यथाशक्ती अभंगाचं चिंतन आपल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या अभंगातून सद्गुरू शांती ब्रह्मश्री नाथ महाराज सद्गुरूंचं महात्म्य गातायत. मानवी जीवनाचा आपण जर विचार केला तर भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितल्यानुसार या जीवनामध्ये काही गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्य जन्म प्राप्त होणं दुर्लभ आहे. मनुष्य जन्म प्राप्त होणं पुन्हा मुमुक्षु होणं दुर्लभ आहे. आणि महापुरुषांचा संशय प्राप्त होणं त्याही पेक्षा दुर्लभ आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने आपल्याला महापुरुष संश्रयाची कोणतीही अडचण राहू नये अशी व्यवस्था ज्ञानोबरांनी करून ठेवलेली आहे. त्यामुळे एखाद्या महापुरुषाच्या संश्रयासाठी साधकाला तिष्ठत राहावं लागतं. पण इथे मात्र महापुरुषांचा वटवृक्ष उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरा ह्या ज्याच्या संजीवनी मुळ्या आहेत, सद्गुरुश्री जोग महाराज हे ज्याचं खोड आहे, बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, मारुती बाबा गुरव, पूजनीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर ह्या ज्याच्या शाखा आहेत, आणि त्यानंतर झालेली सर्व गुरुवर्यांची मांदियाळी ह्या अनेक उपशाखांच्या द्वारे या महापुरुष संश्रयाचा आश्रय करणारे तुम्ही आम्ही सगळी मंडळी आहोत. त्यामुळे महापुरुषांचा संश्रय शोधण्यासाठी, त्यांच्या भेटीसाठी आपल्याला फार सायास करण्याची आवश्यकता नाही. वारकरी शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली आपण आलो की आपल्याला महापुरुषांचा आश्रय अनायासे प्राप्त होतोय. त्यामध्ये आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय मोठे बाबांचं विलक्षण व्यक्तिमत्व आहे. आपण सर्व त्याला अनुभवणारी मंडळी आहोत. आमच्या पाठाला पूजनीय बाबांनी 18वा अध्याय सांगितला होता. त्यामुळे बऱ्याच दिवस 18वा अध्याय ते सांगायचे. त्यांची ज्ञानेश्वरी सांगण्याची पद्धत विलक्षण आहे. वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुदेव मंडळींच्या प्रतिपादन शैलीचा एक एक विशेष गुण आहे. पूजनीय बाबा ज्ञानेश्वरी सांगण्याच्या आरंभी ती ज्ञानेश्वरी झाकून ठेवायचे आणि क्रमाने ओव्यांचा अर्थ सहज सांगायचे. सर्व अर्थ सांगून झाल्यानंतर मग ज्ञानेश्वरी उचकून त्याचा पुन्हा ओव्यानुसार अर्थ पाहायचा. म्हणजे हे अर्थ सांगत असताना त्याच्यामध्ये उदाहरणाची ओवी सुद्धा सुटत नव्हती. न पाहता क्रमाने सर्व ओव्यांचा अर्थचिंतन करून 80 ओव्या पूर्ण झाल्यानंतर मग पुन्हा अध्यायातल्या ओव्या पाहायच्या. वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्ययन प्रणालीमध्ये ज्ञानेश्वरीचं अध्ययन हा विशेष रूपाने वारकरी शिक्षण संस्थेचा प्राण राहिलेला आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य साधकापासून ते महान श्रेष्ठ विभूतिमत्वांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीची उपासना आराधना ही त्याप्रमाणे पाहायला आपल्याला मिळते. अत्यंत अद्भुत अशी दिव्य सद्गुरू संतांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. विद्यमान सर्व गुरुजनांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आपण मोठे भाग्यवान आहोत. त्यातही आज मी इथे उभा आहे. हे भाग्य कोणत्या सुकृताने प्राप्त झालेलं आहे मला माहीत नाही. पण तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्वपुण्य ठेवा ओढवला. काहीतरी पूर्वपुण्याच्या सुकृताने इथं उभं राहून सद्गुरू देवांचं स्तवन गाण्याचा, त्यांच्या गुणानुवाद करण्याचा हा एक आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करायचा आहे. सद्गुरू तत्व एक विलक्षण तत्व आहे. महापुरुषांची प्राप्ती आपल्याला व्हायला पाहिजे. महापुरुषांची प्राप्ती झाल्यानंतर दुसरं काही मिळवायची आवश्यकता राहत नाही. या भवसागरामध्ये आपण पडलेलो आहोत
आणि या भवसागरामध्ये पडून पुन्हा आपल्याला नरदेहाची प्राप्ती झालेली आहे. नरदेह प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. या नरदेहाचं महात्म्य गात असताना श्रीमद भागवताने याचं महात्म्य कथन करत असताना 4 विशेषणांनी विचार सांगितला की हा जो नृदेह आहे, आद्यम तो आद्य आहे, सुलभम सुलभ है, सुदुर्लभम सुदुर्लभ है, सुविकल्पम अत्यंत युक्त आहे, गुरु कर्णधारम त्याच्यामध्ये श्री गुरु कर्णधार आहेत. म्हणजे हा देह आद्य म्हणावा. उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून आद्य नाही, तर ब्रह्मप्राप्तीच्या दृष्टिकोनातून हा आद्य आहे. सर्व प्राणी मात्रांचे देह एका लाहिणीमध्ये उभे केले आणि भगवत प्राप्तीसाठी जर सर्वात श्रेष्ठ देह कोणता, तर त्याच्यामध्ये मनुष्य देहाचा आद्य क्रमांक आहे, पहिला क्रमांक आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. तुकोबराय आपल्या जन्मावरती विश्वास व्यक्त करत असताना, गौरव व्यक्त करत असताना बोलतात, बरं झालं की आम्ही जन्माला आलो. बरवे झाले आलो या जन्माशी, बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहासी, जोड जोडली मनुष्य देहासी, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाचे पात्र होईले, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, तेने सर्व सुखासी पात्र होईले, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय. बरवे आलो आलो या जन्माशी, बरवे झाले आलो या जन्माशी, बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी, मनुष्य देहायसी, जोड जोडली मनुष्य देहायसी, जोड जोडली मनुष्य देहायसी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे, पात्र होईजे, पात्र होईजे, दिली इंद्रिय हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय कान, दिली इंद्रिये हात पाय. जेणे सर्व सुखाची पात्र होईजे, पात्र होईजे, पात्र होईजे, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरो भवरो. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होईजे. तुकोबराय बोलतात, बरं झालं आम्ही जन्माला आलो. जन्माला प्राप्त होऊन पुन्हा ही जोडी आम्हाला मिळाली, म्हणजे या नरदेहाची आम्हाला प्राप्ती झाली की ज्याच्याद्वारे आम्ही महान लाभ प्राप्त करून घेऊ शकलो, सर्व सुख आम्हाला प्राप्त करता आली. म्हणजे हा नरदेह सर्व सुखप्राप्तीचं साधन आहे. यामध्ये आपल्याला सर्व सुखप्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती करता येते, म्हणून याला आद्य म्हटलेलं आहे. हा प्रथम आहे.
ब्रह्मप्राप्तीच्या योन्यांमध्ये ही प्रथम योनी आहे. येही तन कर क्यान होय, येही तन कर क्यान होय, येही तन कर ज्ञान होय, तन कर ज्ञान होय. भजन भगति कर वैकुंठ जाय, ती कर वैकुंठ जाय. भजन भगति कर वैकुंठ जाय, भजन भगति कर वैकुंठ जाय. येही तन करते ज्ञान होय, येही तन करते ज्ञान होय, येही तन कर ज्ञान होय, येही तन कर ज्ञान होय. याच जन्मामध्ये आपल्याला ज्ञान होणार आहे. दोन्ही बाजूला दोन्ही सद्गुरू आहेत. मृदंगाचे सद्गुरू एका बाजूला, भजनाचे सद्गुरू एका बाजूला. त्याच्यामुळे ही मोठी परीक्षा आहे. इथे या देहाला आद्य म्हटलं कारण या देहाने भगवत प्राप्ती शीघ्र होणार आहे. आद्य आहे. सुलभम, सुलभ म्हणजे प्राप्तीसाठी सुलभ असा अर्थ नाही, तर ब्रह्मप्राप्तीसाठी ब्रह्मप्राप्ती याच्यामध्ये सुलभ आहे. बाकीच्या देहांमध्ये ब्रह्मप्राप्ती करून घेणं अवघड आहे, पण मनुष्य देहामध्ये ब्रह्मप्राप्ती करून घेणं सुलभ आहे. कारण इथे दिलेली साधनं ही सगळी त्याच्यासाठीच दिलेली आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. ही सगळी साधनं भगवत प्राप्तीसाठी भगवंताने आपल्याला दिली. प्रश्न असा पडतो, महाराज ही जर साधना भगवत प्राप्तीसाठी दिलेली आहेत तर ते ब्रह्मतत्व या इंद्रियांच्या अतीत आहे. मग ही इंद्रिय त्याच्यापर्यंत कधी पोहोचू शकतील? परांच खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन. ही सगळी बहिर्मुख आहेत. आणि मग बहिर्मुख असलेली इंद्रिय त्यांनी आपल्याला भगवत प्राप्ती कशी होणार? तर या इंद्रियांच्या ठिकाणी असलेलं अंतर्ग्राहीपण पंचदशीकारांनी युक्तीने आपल्याला फार सुंदर समजून दिलेलं आहे. इंद्रिय केवळ बाह्य विषयाचंच ग्रहण करतात असं नाही, तर ही इंद्रिय अंतर्मुख होऊन आंतरविषयाचं सुद्धा ग्रहण करतात. इंद्रिय जर अंतर्ग्राही नसती तर ती भगवत प्राप्तीचं साधन म्हणून भगवंताने दिली नसती. ती दिलेली आहेत म्हणजे ती अंतर्मुख होऊन आंतरविषयाला ग्रहण करण्यामध्ये समर्थ आहेत. अत्यंत युक्तीने पंचदशीकारांनी आपल्याला हे समजून दिलं. त्याला अक्षाणाम अंतरग्रह असं म्हटलं जातं. एक एक उदाहरण आपल्याला सांगितलं गेलं की डोळ्याने केवळ बाहेरचंच दिसतं, कानाने केवळ बाहेरचाच शब्द ऐकू येतो, नाकाने केवळ बाहेरचाच सुगंध घेता येतो, रसना इंद्रियाने केवळ बाहेरच्याच रसाचं ज्ञान होतं, त्वग इंद्रियाने केवळ बाहेरच्याच स्पर्शाचं ज्ञान होतं असं नाही. कोणतंही साधन न करता थोड्या थोड्या युक्ती आपण जर वापरल्या तर ही इंद्रिय अंतर्मुख अंतर्ग्राही कशी आहेत याचं वर्णन करताना पंचदशीकार सांगतात, कदाचित पिहिते करणे श्रूयते अंतरशब्द. आपल्या कानामध्ये जर पाणी गेलं किंवा कानामध्ये जर आपण अशी बोटं घातली, गच्च दाबून धरलं तर आपल्याला आतमधला आवाज ऐकू येतो. आता हा जो आवाज आहे हा बाहेरचा आहे का आतला आहे? आतला आहे. म्हणजे काहीही साधन न करता कान दाबून धरले तर आतला आवाज ऐकू येणं शक्य आहे. डोळे आपण बंद केले तर दृश्यते अंतरतमः. डोळे बंद केल्यानंतर आपल्याला अंधार दिसतो की नाही? दिसतो. हा अंधार लाईट गेल्यानंतरचा बाहेरचा अंधार आहे का आतला अंधार आहे? आतला अंधार आहे. म्हणजे डोळे बंद केल्यानंतर दिसणारा अंधार आतला आहे. त्याच्यानंतर आतला स्पर्शही आपल्याला जाणवतो. थंडीच्या दिवसामध्ये जर काही गरम आपल्याकडून पिण्यामध्ये आलं, गरम दूध गरम पाणी, चहा आपण पित नाही, मग गरम दूध गरम पाणी जर आपण पित असताना ते जास्तच गरम असेल तर नळ्यांमधून आतमध्ये जाताना आपल्याला भाजण्याचा अनुभव येतो. हा जो उष्णतेचा स्पर्श आहे हा बाह्य आहे का अंतर आहे? आतला आहे.
किंवा एखादी गोळी गिळताना जर कॅप्सूल मोठी असेल आणि ती जर नळीमध्ये आडवी फिरली तर ती कुठं गुंतली आहे हे आपण बाहेरून हात दाखवून सांगतो. हा जो स्पर्श आहे हा बाह्य स्पर्श आहे का आभ्यंतर स्पर्श आहे? आभ्यंतर आहे, म्हणजे आतला स्पर्शही कळतो. खाण्यामध्ये जर वेडवाकडं झालं आणि पोट बिघडलं, ढेकर येऊ लागले तर आपल्याला आतल्या रसाचं सुद्धा ज्ञान होतं. आपण त्या ढेकराची चव सुद्धा सांगतो. आंबट ढेकर येत आहेत, करपट ढेकर येत आहेत. हे ढेकराची जी चव आहे, हा जो रस आहे, हा बाह्य रस आहे का आंतररस आहे? अंतर आहे. आतल्या रसाचंही ज्ञान होतंय, आतल्या शब्दाचंही ज्ञान होतंय, आतल्या स्पर्शाचंही ज्ञान होतंय. आतल्या गंधाचं ढेकर जर वरती गेला नाकामध्ये तर त्या ढेकराचा गंध म्हणजे वास सुद्धा आपल्याला कळतोय. तो गंध आतला आहे. मग काहीही साधन न करता इंद्रियांनी आतल्या शब्दस्पर्श रूप रसगंधाचं ज्ञान होऊ शकतं. तर शास्त्राने सांगितल्यानुसार इंद्रिय अंतर्मुख केली तर आतमध्ये असलेल्या परमात्म तत्वाचं दर्शन का होणार नाही? हे होऊ शकतं. म्हणूनच याला सुलभ म्हटलेलं आहे. हे सुलभ आहे, सुदुर्लभम, अत्यंत दुर्लभ आहे. हा देह प्राप्त करण्यासाठी किती दुर्लभता आहे याच्यासाठी पुष्कळ प्रमाण आपण विचारामध्ये घेतो. पावलो हा देह कागटाळी न्यायी न घडे उपायी घडू आले. उपाये न घडे, कोणत्याही उपायाने हा देह प्राप्त करता येत नाही. पण आमच्या बाबतीमध्ये हे घडून आलं की आम्ही मनुष्य देहाला प्राप्त झालो. सुकृत दुष्कृत समान समी तै पाविजे जन्मभूमी तेची पडे जय विषमी तै स्वर्गगामी का नरकी. सुकृत आणि दुष्कृत आहे, पाप आणि पुण्य आहे. याच्यामध्ये जर पुण्याची अधिकता झाली तर स्वर्गाला जाणं आहे आणि पापाची अधिकता झाली तर नरकाला जाणं आहे. आणि हे दोन्ही काटे तराजू समान राहिली पारडी तर नरदेहाला प्राप्त होणं आहे. आता हे दोन्ही काटे समान करणं अत्यंत अवघड आहे. सुदुर्लभम, सुविकल्पम, याच्यामध्ये कोणतीही विकलांगता नाही. शरीराची विकलांगता इथे महत्वाची नाही. ब्रह्मप्राप्तीसाठी याच्यामध्ये कोणतीच कमतरता नाही. असं हे अत्यंत सुंदर शरीर नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. या भवसिंधूमध्ये आपण पडलेलो आहोत. पण या भवसिंधूमध्ये आपली ही शरीर रूपी जी नौका आहे त्या नौकेला चालवणारा गुरु कर्णधारम, श्री गुरु कर्णधार आहेत. म्हणजे श्री गुरु नाव चालवणारे कर्णधार आहेत. कर्णधार शब्दाचा अर्थचिंतन करत असताना जे कर्णामध्ये ब्रह्मतत्वाचा उपदेश करून कर्णाला साधार करतात म्हणून त्यांना कर्णधार असं म्हटलेलं आहे. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. कर्णाला आधार देणारे कर्णधार आहेत. भगवान परमात्मा या नावेला वाहून नेणारा वायू आहे. मग एवढी सगळी साधन सामुग्री प्राप्त झाल्यानंतर जो कोणी या भवसागरामध्ये तरत नाही, यह पुमान सह न तरती सह आत्महा, जो तरत नाही त्याला आत्मघातकी म्हटलेलं आहे. तो आत्महत्यारा आहे. या भवसिंधूमध्ये पडणारे जेवढे उतरलेले आहेत त्यांचे काही वर्ग पडतात. भवसिंधूमध्ये म्हणजे जन्ममरणाच्या या सागरामध्ये एक वर्ग असा आहे जो बुडालेला आहे. बुडालेला आहे म्हणजे तो बाहेर येण्यासाठी कोणतीच संधी उपलब्ध राहिलेली नाही. जड योनीला गेलेले जे आहेत, दगड पशु माती इत्यादी झालेले, हे या भवसागरामध्ये बुडून गेलेले आहेत. बुडालेल्यांचा वर्ग आहे. एक वर्ग आहे जो बुडतोय. तुम्ही आम्ही या भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहोत. पूर्ण बुडालेलो नाही आणि तरलेलो सुद्धा नाही. बुडणारा वर्ग आहे. इतने गोते काही खाता जब तू आपणा भूलन होता. हे गोत खाणं, गटांगळ्या खाणं आपलं चालू आहे. बुडणाऱ्यांचा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे जो बुडवणाऱ्यांचा वर्ग आहे. बुडवणाऱ्यांचा वर्ग म्हणजे भगवद आज्ञेला प्रमाण न मानणारे, जेवढी म्हणून नास्तिक दर्शनं आहेत हे सगळे बुडवणारेच आहेत. जे वेदाला प्रमाण मानत नाहीत, भगवद वचनाला श्रुतीस्मृतीला प्रमाण मानत नाहीत,
ते या भवसागरामध्ये सर्वांना बुडवण्यासाठीच आलेले आहेत. श्रुतीच्या रूपाने स्मृतीच्या रूपाने भगवंताने विधान केलेलं आहे. श्रुते स्मृती ममैवाज्ञे यस्तु उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छेदी मम द्रोही नरके पतंती ध्रुवम. वेदाच्या रूपाने भगवंतानेच आज्ञा दिली आणि सगळ्या स्मृती रूपाने सुद्धा भगवंतानेच आज्ञा दिली. संतांच्या मुखातूनही भगवानच बोलले. तुकोबराय बोलतायत, ज्याला कुणाला भवसागरामधून तरायचं असेल त्याने अगोदर वेदवाणीचा म्हणजे भगवत वचनाचा शोध घेतला पाहिजे. तरावयाधी शोधा वेदवाणी वांझट बोलणी वारात्यांची. वांझट बोलणी वारात्यांची. तरावया आधी शोधा वेदवाणी. ज्याला तरावं वाटतंय त्याने वेदवाणीचा शोध घ्यावा. वांझट बोलणी वारा त्यांची. जे जे वेद प्रामाण्य नाकारणारे आहेत ते सगळे बुडवणारे आहेत, त्यांना बाजूला ठेवा. याच्या पुढचा जो वर्ग आहे तो तरणारा वर्ग आहे. तरणारा आहे म्हणजे तरण्यासाठी साधन करणारा जो साधकांचा वर्ग आहे तो तरणारा आहे, प्रयत्न करतोय. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. याच्या पुढचा वर्ग तरलेला आहे. जो स्वतः परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेला आहे तो तरलेला मुक्तांचा वर्ग आहे. आणि याच्या पुढे असलेला वर्ग जो तारणाऱ्यांचा आहे. जे बुडालेले आहेत ते जड आहेत. जे बुडत आहेत ते तुम्ही आम्ही संसारी जीव आहेत. जे बुडवणारे आहेत ते वेद निंदक नास्तिक चांडाळ आहेत. जे तरणारे आहेत ते मुमुक्षु साधक आहेत. जे तरलेले आहेत ते मुक्त सिद्ध महात्मे आहेत. आणि जे तारणारे आहेत ते संत सद्गुरू आहेत. एकनाथ महाराज सांगतायत या भव सिंधूमध्ये कोण तारणारा आहे. याची जर आपण याचा शोध घेऊ लागलो तर तारणारे फक्त सद्गुरूच आहेत. नाथ महाराज सांगतायत फक्त सद्गुरूच तारणारे आहेत. म्हणून अन्य सर्व तारणाऱ्यांच्या बाबतीमध्ये व्यावृत्ती करून हेच विशेषण देऊन नाथ महाराज सद्गुरूच एकटे भवसागरामधून आपल्याला तारणारे आहेत. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितली. एका जनार्दनी सद्गुरु, 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 एका सद्गुरु. तेची भव सिंधूचे दारू, तेची भव सिंधूचे दारू. न लगे आणि उपाय, न लगे आणि उपाय.
एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. नाथ महाराज हाची असा शब्दप्रयोग करून बाकी सगळ्या तारणाऱ्यांची व्यावृत्ती करतायत. म्हणजे सद्गुरूच एकटे भवसिंधूतून तारणारे आहेत. आता बाकीचे कसे व्यावृत्त होत आहेत याचा विचार सोडून द्या. फक्त महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करत आपण पुढे जाऊ. भवसिंधूमधून तारणारा सर्वात आग्रक्रमाने ज्याचं वर्णन केलं जातं तो आहे भगवंत. भगवंत भवसिंधूमधून तारणारा आहे अशी पुष्कळ प्रमाणं आपल्याला पाहायला मिळतात. तारू भला पांडुरंग पाव भिजून येती अंग भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी मूल नेघे जगजेठी. संतांनी वर्णन केलं की भगवान भवसिंधूमधून तारणार आहे. भगवान स्वतः सुद्धा सांगतात तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशीत चेतसा. मी त्यांना भवसागरामधून अचिरात साक्षात लगेच ताबडतोब तारतो. मग भगवान स्वतः सांगतायत की मी तारणारा आहे. संत सुद्धा वर्णन करतात की भगवान तारणारे आहेत. तर मग भगवान भवसिंधूमधून तारणारे आणि सद्गुरू सुद्धा भवसिंधूमधून तारणारे. मग तारणारे दोघे असताना हेची भवसिंधूचे तारू म्हणून भवसिंधूमधून आपल्याला तारणारे सद्गुरूच आहेत असं नाथ महाराज का म्हणतायत. विठाला थोडक्यामध्ये याचा विचार सांगायचा भाव असा. भगवान भवसिंधूमधून तारतात पण भगवान भवसिंधूमधून तारत असताना आचार्य होऊन तारतात. तसं भगवान तारू शकत नाहीत. आचार्य माम विजानीयात. जेव्हा भगवंताला आपण आचार्य सद्गुरू म्हणून भगवंताचं भजन करू तेव्हा भगवान आपल्याला सद्गुरू होऊन तारतात. म्हणजे तारण्याच्या अगोदर पूर्व विवक्षित क्षणी जर कोणतं तत्व विद्यमान आहे तर ते सद्गुरू हेच तत्व विद्यमान आहे. कशावरून? उदाहरणाने आपण चिंतन करा. भगवंताची दोन स्वरूपं आहेत. एक सगुण रूप आहे आणि एक निर्गुण रूप आहे. सद्गुरू शिवाय सगुण रूपाची प्राप्ती झाली तरी सुद्धा ते सगुण रूप आपल्याला भवसिंधूमधून तारू शकत नाही. सद्गुरू शिवाय जर आपल्याला निर्गुण ब्रह्माची जरी प्राप्ती झाली तरी ते निर्गुण ब्रह्म सुद्धा आपल्याला संसार सिंधूमधून तारू शकत नाही. उदाहरणाने चिंतन करा. भक्त श्रेष्ठ नामदेवरायांना सगुण ब्रह्माच्या रूपाने परमात्मा पंढरीनाथाची प्राप्ती अगदी लहानपणापासून आहे. लहानपणापासून सगुण ब्रह्म म्हणजे सगुण परमात्मा पंढरीनाथ नामदेवरायांबरोबर क्रीडा करतायत, जेवतायत, खेळतायत, सगळं चालू आहे. पण तरी सुद्धा भगवान नामदेवरायांना सद्गुरूंकडे शरण जाण्यासाठी उपदेश करतात. जाई जाई नाम्या सद्गुरू शरण. तू जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाहीस तोपर्यंत मी पूर्ण कसा आहे याचं तुला ज्ञान होणार नाही. म्हणजे नामदेवरायांच्या जीवनामध्ये सगुण ब्रह्म प्राप्त झालेलं आहे पण सद्गुरू वाचून झालेला आहे, सद्गुरू शिवाय झालेला आहे. त्यामुळे जोपर्यंत सद्गुरूंकडे नामदेवराय जात नाहीत तोपर्यंत पूर्ण अर्थाने भवसिंधूचं उल्लंघन होत नाही. कदाचित कोणी असं म्हणेल सगुण ब्रह्माच्या बाबतीमध्ये हे ठीक आहे पण निर्गुण ब्रह्म प्राप्त झालेलं असताना सुद्धा पुन्हा सद्गुरूंची शरणागती करण्याचं काय कारण आहे? उदाहरणाने चिंतन करा. व्यासपुत्र शुकाचार्य आपल्या आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष आहेत. बाहेर यायला तयार नाहीत. नामदेवरायांनी शुकाख्यान गायलेलं आहे. बाहेर यायला तयार नाहीत. व्यास महर्षींनी समजून सांगितलं तरी सुद्धा शुकाचार्य बाहेर येत नाहीत. अरे शुका बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये, आईला कष्ट होत आहेत. अनेक वेळेला समजून सांगितलं, शुकाचार्य बाहेर आले नाहीत. शेवटी व्यास महर्षींनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बोलावलं आणि गर्भस्थ शुकाचार्य आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा संवाद आहे.
यांच्या संवादामध्ये भगवान शुकाचार्यांना अभय देत आहेत. का तुम्ही बाहेर यायला तयार नाहीत? शुकाचार्य सांगतायत, जन्माला आलो म्हणजे बाहेर संसार आहे आणि त्या संसाराची मला भीती वाटतेय, मी बाहेर येणार नाही. भगवान परमात्म्याने शुकाचार्यांना गर्भामध्येच अभय दिलं की तुला संसाराचा स्पर्श होणार नाही. शुकाचार्य एक असे महात्मे आहेत की जन्म प्राप्त झाल्यानंतर ज्यांना वस्त्र मिळाली नाहीत, जन्म प्राप्त होण्याच्या अगोदरच गर्भामध्ये भगवंताने शुकाचार्यांना कौपीण घातली, लंगोटी घातली, अभय दिलं. परमात्म स्वरूपाची त्यांना प्राप्ती होतीये, सर्वत्र त्यांचा बोध आहे. म्हणजे बाहेर पडल्यानंतर आपल्याला जो प्रतिबंध येणार आहे परिच्छिन्न जाणीवेचा, तो परिच्छिन्न तुम्हाला, परिच्छिन्नतेची जाणीव तुम्हाला स्पर्श करणार नाही, असं शुकाचार्यांना सांगितलं. विठाला शुकाचार्यांना भगवंताने अभय दिलं. सर्वत्र शुकाचार्यांचा व्यापक ब्रह्मबोध आहे. असे शुकाचार्य बाहेर आले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्षे लपाले रे, कापत कापत बाहेर आले. भगवंताने अभय दिल्यानंतर सुद्धा शुकाचार्यांच्या अंतःकरणातली भीती गेली नाही. कापत कापत बाहेरी आले, घाबरत घाबरत बाहेर आले. ते नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य पुढे पळतायत आणि व्यास महर्षी शुकाचार्यांना अरे शुका थांब म्हणून हाक मारतायत. शुकाचार्यांचा सर्वभूत हृदय असलेला भाव आहे. शुकाचार्यांना हाक मारत असताना तरवो अभिनेदुस आजूबाजूची झाडं ओ देत आहेत. मग सर्वत्र आत्मभाव शुकाचार्यांचा पसरलेला आहे. आणि असं असताना पुढे गेल्यानंतर आपल्याला कथा माहिती आहे, तलावामध्ये स्नान करणाऱ्या काही स्त्रिया आहेत. शुकाचार्य जात असताना त्या अंगावरती वस्त्र घेत नाहीत आणि व्यास महर्षी तिथे गेल्यानंतर मात्र ते अंगावरती वस्त्र घेतात. व्यास महर्षींनी त्यांना विचारलं, माझा मुलगा तरुण आहे, तो आत्ता गेला तेव्हा तुम्हाला संकोच वाटला नाही आणि मी आल्यानंतर तुम्हाला संकोच वाटतोय, कारण काय? त्यांनी उद्गार काढले की तो ज्ञानी आहे आणि तुम्ही अज्ञानी आहात. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. शुकाचार्यांच्या कानावरती शब्द पडले, मी शुक ज्ञानी, मी शुक आहे, एवढे शब्द कानावरती पडले. आता अगोदर निर्गुण ब्रह्म म्हणजे सर्वत्र ब्रह्मबोध झालेला आहे, पण सद्गुरु शिवाय झालेला आहे. सद्गुरु शिवाय प्राप्त झालेला सर्वत्र असलेला बोध टिकत नाही. परिणाम असा झाला, अभिमान लागे शुकाची पाठी, मी शुक असा अभिमान शिरला. व्यास महर्षींनी त्याच्यानंतर पुन्हा आवाज दिला नाही. शुकाचार्यांना सांगितलं, एक काम कर, पाठीमागे फिरू नको, असाच पुढे जनकांच्या भेटीसाठी जा. जनक भेटीसी पाठविला तिने, जनकांच्या भेटीसाठी आणि निर्गुण ब्रह्माची प्राप्ती ही सद्गुरु शिवाय झाली तरी सुद्धा भवसिंधू मधून तरण नाही. म्हणून नाथ महाराज सांगतायत, एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. सद्गुरु वाचो रे संसारी तारक, सद्गुरु वाचो रे संसारी तारक, नशेची निष्ठंक आनकोनी, नशेची निष्ठंक सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नशेची निष्ठंक
वाचोनी संसारी तारक, नशेची निष्टंक आण कोणीच नाही. मग प्रश्न असा पडतो, महाराज ठीक आहे, सगुण ब्रह्म सद्गुरू वाचून प्राप्त झालं तरीही आपल्याला सद्गुरूंची शरणागती गरजेचीच आहे, आणि निर्गुण ब्रह्मसुद्धा सद्गुरू शिवाय प्राप्त झालं तरी सुद्धा आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे. पण मग भगवद वाक्याची संगती काय? भगवान स्वतः सांगतात, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, मी त्यांना भवसिंधूमधून तारतो, असं भगवान जर सांगतायत, तारू भला पांडुरंग म्हणून भगवंताचं वर्णन केलं जातंय, मग भवसिंधूमधून भगवान तारत नाहीत का? तर भगवान भवसिंधूमधून तारतात, पण कसे तारतात? गीतेचा सर्व उपदेश भगवंताने अर्जुनाला दिला, तो देत असताना अगोदर कोणता संबंध सिद्ध करून घेतला? गीतेचा उपदेश करत असताना संबंध सिद्ध करताना जोपर्यंत अर्जुन शिष्य भावाला प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवान त्याला उपदेश करायला तयार नाहीत. म्हणजे भगवंताने जेव्हा अर्जुनाला शिष्यस्तेहम शाधी मामत्वाम प्रपन्नम असं जेव्हा अर्जुन बोलतोय, त्यानंतर मग भगवान त्याला उपदेश करायला सुरुवात करतात. म्हणजे शिष्य होऊन पुढे आल्यानंतर भगवान सद्गुरू होतात आणि त्याला उपदेश करतायत. भगवंताने ज्ञान प्राप्तीसाठी गीतेमध्ये सुद्धा स्वतः कोणता विधी सांगितला? ब्रह्मप्राप्तीसाठी विधी सांगत असताना गुरु उपसमर्पण म्हणजे गुरूंच्या जवळ जाणं. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम. भगवान अर्जुनाला सांगतायत की तुला जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर कुठे जायला पाहिजे? सद्गुरूंच्या जवळ जायला पाहिजे. तिथे जाऊन तनुमनुजीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. म्हणजे भगवंताने स्वतः सद्गुरूंच्या शरणागतीचा उपदेश अर्जुनाला केला. मग जे भगवान सद्गुरूंना शरण जाण्याचा उपदेश करतात, फक्त उपदेश करतात असं नाही, तर जेव्हा केव्हा भगवान अवतार धारण करतात तेव्हा सद्गुरूंकडे जाऊन विद्याप्राप्तीचं चरित्र सुद्धा वर्तून दाखवतात. राम अवतारामध्ये भगवान परमात्मा स्वतः वसिष्ठ ऋषींच्या जवळ विद्याग्रहणासाठी जात आहेत. कृष्ण अवतारामध्ये भगवान सांदीपाणी ऋषींच्या जवळ विद्याग्रहणासाठी जात आहेत. भगवान सर्व ठिकाणी आपल्याला भवसिंधूमधून तरावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सद्गुरूंशिवाय दुसरा मार्ग नाही असं आचरणानेही सिद्ध करून देतात आणि आपल्या विधानाने सुद्धा सिद्ध करून देतात. वेदाद्वारे स्वतः भगवान आचार्यांचं प्रतिपादन करतायत की त्यांना शरण जायला पाहिजे. आचार्यवान पुरुषो वेद. आचार्यांना शरण गेल्याशिवाय, सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपण भवसिंधूमधून तरू शकत नाही. ठीक आहे, म्हणून सद्गुरुश्रीनाथ महाराज सांगतायत आपल्याला भवसिंधूमधून तारणारे सद्गुरूच आहेत. हे एकदा का निश्चित झालं की मग त्याच्यानंतर आपण काय करावं? तर आपण बाकीचं सर्व सोडून द्यावं आणि सद्गुरूंना शरण जावं. अभंगाच्या पहिल्या चरणात सद्गुरुशी शरण जाय, 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 शरण जाय, सद्गुरुशी शरण जाय. दासी ब्रह्म प्राप्ती होय, दासी ब्रह्म प्राप्ती होय, न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, तेने ब्रह्म प्राप्ति होय, तेने ब्रह्म प्राप्ति होय, सद्गुरुशी
सद्गुरुसे शरण जाय. भवसिंधू मधून आपल्याला तारणारे कोण आहेत हे एकदा का निश्चित झालं की मग आपण वेळ न लावता त्यांना शरण जायला पाहिजे. सद्गुरुसे शरण जाय. सद्गुरूंना शरण जायचं म्हणजे शरणागती करायची. शरणागती हा अत्यंत महत्वाचा, सुलभ आणि सोपा मार्ग आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, सकळ श्रेष्ठांचे हे मत, पावे सिद्धी पाववी अनंत, म्हणून भावे शरणागत आहे उचित एवढेची. आपले सर्व प्रयत्न जेव्हा संपूर्ण जातात, आपल्याकडून काहीच करणं शक्य नाही, अशा वेळेला शरणागती हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. म्हणजे परमार्थ प्राप्तीमध्ये, भगवद आराधनेमध्ये शरणागती हा बिन भांडवलाचा असलेला मार्ग आहे. बाकीच्या मार्गाने जायचं म्हणजे अगोदर काहीतरी भांडवल असलं पाहिजे. तुकोबरायांचा सुंदर नाट आहे. तुकोबराय बोलतात, माझा तव खुंटला उपाव, जेणे तुझे या तुडते पाव. देवा, तुझ्या प्राप्तीसाठी मी उपाय करण्यासाठी निघालो, पण धर्म करायचा म्हटलं तर चित्त पाहिजे. दानाच्या रस्त्याने जायचं तर खिशामध्ये द्रव्य पाहिजे. वैराग्य प्राप्त करून घ्यायचं तर इंद्रियांचं नियमन झालं पाहिजे. म्हणजे कोणत्याही साधनेसाठी अगोदर काहीतरी पूर्व सुकृताची, भांडवलाची अपेक्षा आहे. पण शरणागतीमध्ये मात्र कोणत्याही भांडवलाची अपेक्षा नाही. म्हणून झालो शरणागत, तुझा दास मी अंकित, यास नलगे संचित, झालो निश्चिंत तुका म्हणे. तुकोबराय बोलतात, याला संचित लागत नाही. पूर्व कोणते सुकृत असलं पाहिजे याची अपेक्षा नाही, काही भांडवल असलं पाहिजे याची अपेक्षा नाही. म्हणजे सर्वांना सहज जमण्यासारखा मार्ग हा शरणागती आहे. मग आता शरणागती करत असताना शरण कोणाला जायचं? प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये सांगायचे, जीवाने शरण जायचं झालं तर एकतर देवाला शरण जावं, नाहीतर देवमान्य संतांना शरण जावं. शरण जायचं कोणाला? तर जे श्रेष्ठ आहेत त्यांना शरण जावं. सकळ श्रेष्ठांचे हे मत. श्रेष्ठ पुरुषांनी ज्याला शरण जाण्यासाठी सांगितलंय ते जे आहेत त्यांना श्रेष्ठ म्हटलं जातं. आता श्रेष्ठ कोणाला म्हणायचं? व्यवहारामध्ये श्रेष्ठ शब्द वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरला जातो. पण श्रेष्ठ त्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने गुणांची न्यूनाधिकता नाही. यह गुणेभ्यः सर्वाधिकतरः सह श्रेष्ठः. उपनिषदामध्ये वर्णन करताना भगवत पूज्यपाद श्रेष्ठ शब्दाचा अर्थ करतायत की जो सर्व गुणाने संपन्न आहे त्याला श्रेष्ठ म्हणा. किंवा गीतेच्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं, यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तदेवे तरो जनाः सयत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. ज्याचं आचरण प्रमाण म्हणून मानलं जातं आणि ज्याचं प्रमाण म्हणजे वचन प्रमाण म्हणून मानलं जातं त्याला श्रेष्ठ म्हटलं जातं. आणि असे श्रेष्ठ कोण आहेत? तर वेदाने आपल्याला श्रेष्ठ म्हणून वर्णन केलेलं आहे सद्गुरूंचं. सद्गुरू श्रेष्ठ आहेत. सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. जे जे सद्गुरूला शरण जातात सद्गुरू त्यांना त्यारतात. आपल्या इतिहासामध्ये आपण पहा, जेव्हा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरित्रामध्ये वडील बंधूंचं निधन झाल्यानंतर महाराजांना अत्यंत दुःख झालं आणि दुःख जावं याच्यासाठी काही योगाभ्यास करून चित्ताला शांतता मिळवावी म्हणून राहुरीजवळ महाराज योगाकडे योगाभ्यास करण्यासाठी गेले. पण या योग साधनाचा दुष्परिणाम शरीरावरती झाला. नाडीचा एक ठोका कमी पडू लागला. मग करायचं काय? योगी त्याच्यातून बाहेर काढायला समर्थ नाही. सगळे मार्ग संपले. सद्गुरू श्री जोग महाराजांनी आपल्या वडील बंधूंनी दाखवलेला मार्ग म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबरायांची शरणागती केली. ज्ञानोबरायांच्या दारामध्ये येऊन धरणं धरलं. ज्ञानोबरायांना शरण गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या डोक्यावरती हात ठेवला, आयुष्याची अवधी वाढवून दिली आणि कथा कीर्तन करण्याची आज्ञा दिली. ज्ञानोबरायांची शरणागती श्रेष्ठ शरणागती आहे. पुढे आपण वैकुंठवासी शांताराम बाबा गुरुजींचं चरित्र पहा. सर्व जीवनामध्ये वैफल्य प्राप्त झाल्यानंतर आळंदीमध्ये येऊन इंद्रायणीमध्ये प्राण विसर्जित करावेत
म्हणून प्राण सोडण्यासाठी आलेले गुरुदेव प्रातःकाळी जेव्हा इंद्रायणीवरती स्नानासाठी जीव देण्यासाठी गेले तेव्हा सकाळच्या वेळेला प्रातस्मरणीय मारुती बाबा गुरव हे तिथं होते. त्यांनी पाहिलं कोणीतरी तरुण विद्यार्थी आहे आणि हा इथे कशासाठी आलाय म्हणून त्यांना विचारल्यानंतर गुरुजींनी आपला सगळा भाव सांगितला की मी इथे जीव देण्यासाठी आलेलो आहे. मारुती बाबा गुरुवांनी त्यांना घेतलं आणि ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये नेऊन आजाण वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची 108 पारायण करायला सांगितले. प्रातस्मरणे वैकुंठवासी गुरुजी ज्ञानोबरायांना शरण गेले. परिणाम असा झाला की जे जीवन आळंदीमध्ये बुडण्यासाठी आलं होतं त्याच जीवनाने तिथून पुढे लक्षावधी विद्यार्थ्यांना या भवसिंधूमधून तारणारे ठरले. बुडण्यासाठी गेलेला सुद्धा सद्गुरूंना जर शरण जाईल तर तो इथे तरेल. नाथ महाराज सांगतायत सद्गुरूशी शरण जाय, सद्गुरूंना शरण जावं. पण आता हा शरणागतीचा जो विधी आहे तो कसा आहे, शरण जायचं म्हणजे कसं जायचं? ज्ञानोबरांनी सांगितल्याप्रमाणे तनु मनु जीवे चरणासी लागावे. हे चरणाला लागणं म्हणजे शरण जाणं आहे. त्यांच्या चरणाला लागायचं, दंडवत घालायचा, पण तो फक्त कायेने देहाने न घालता तनु मनु जीवे तिन्ही स्तरावरती सद्गुरूंची शरणागती सांगितली जाते. कायेने शरण व्हायचं, मनाने शरण व्हायचं, वाणीने शरण व्हायचं. सद्गुरूंकडे जात असताना उपनिषदांनी सांगितल्याप्रमाणे समित पाणीम हातामध्ये समिधा धारण करून जायच्या. कोणाकडे जात असताना कसं जावं याचा विचार आहे. राजाकडे जात असताना कसं जावं, मित्राकडे जात असताना कसं जावं, सद्गुरूंकडे जात असताना कसं जावं. सद्गुरूंकडे जात असताना हातामध्ये समिधा घेऊन आपण जाव्या. ह्या समिधा आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या वैराग्याचं प्रतीक आहे. समिधांची सद्गुरूंना कोणती कमतरता नाही. ते सद्गुरू अरण्यामध्येच राहत आहेत, तिथे पुष्कळ समिधा आहेच आहेत. रैक्वाच्या उदाहरणामध्ये सांगितलं जातं, जेव्हा जानश्रुती राजाला रैक्वाचं महत्त्व कळलं आणि जानश्रुती राजा रैक्वाचा शोध घेऊन रैक्वाला शरण जाण्यासाठी निघाला, तेव्हा बैलगाडीवरती, सगळ्या घोड्यागाड्यांवरती, हत्ती रथ सगळं आपलं सामर्थ्य ऐश्वर्य घेऊन, सगळी संपत्ती घेऊन जेव्हा रैक्वाकडं तो शरण जाण्यासाठी निघाला, रैक्व झाडाखाली बसलेला आहे. त्याने लांबून पाहिलं कोणीतरी येतंय, पण भरपूर संपत्ती घेऊन येत आहे. त्या संपत्तीला पाहून रैक्वाने शब्द वापरले, अपसर अपसर, तू मागे सर. ब्रह्मप्राप्तीसाठी तू अधिकारी नाहीस, कारण तू येत असताना बरोबर सगळी माया घेऊन आलेला आहेस. जोपर्यंत तू तिला सोडून येत नाहीस तोपर्यंत तू ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी होत नाही. म्हणजे सद्गुरूंना शरण जात असताना आपण सिद्ध होऊन चांगल्या पद्धतीने संसाराविषयीची आसक्ती सोडून समिधा हातामध्ये घेऊन सद्गुरूंना आपण शरण जावं. त्याने होईल काय? त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. सद्गुरू त्याला ब्रह्मप्राप्ती करून देतात. आता याच्यावरती नेहमी विचार केला जातो, सद्गुरू जर ब्रह्मप्राप्ती करून देतात तर ते ब्रह्म अगोदर प्राप्त नाही का? सर्वांच्या ठिकाणी ईश्वरः सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती. सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा वस्तू आहे, पण सामान्य रूपाने आहे. थंडीचे दिवस आहेत, लाकडाचे भरपूर ओंडके आपल्याजवळ आणून ठेवले तर त्या लाकडाच्या ओंडक्यांनी आपली थंडी जाणार नाही. लाकडामध्ये अग्नी नाही का? आहे, पण सामान्य रूपाने आहे, अजून तो प्रगट झालेला नाही. जेव्हा त्याचं घर्षण होऊन विशेष रूपाने त्याला प्रगट केलं जाईल त्यावेळेला तो शीतलतेची अर्थात थंडीची व्यावृत्ती करू शकतो. तसं सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा वस्तू आहे, पण ती या भवसागराचं, संसार सागराचा नाश करण्यासाठी समर्थ नाही. उलट या भवभासाला दाखवण्यासाठी आधारभूत आहे. या सामान्य ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हा सगळा विश्वाचा अध्यास दिसतोय आणि ते ब्रह्मतत्व या विश्वाच्या अध्यासाला बाजूला सारत नाही. उलट ते त्याला साधकच आहे. साधक आहे म्हणजे आधार आहे. जसं दोरी पडलेली आहे, तिच्यावरती सर्प भासतोय, ती दोरी त्या सर्पाला साक्षात कारण नसली तरी सुद्धा अधिष्ठान रूपाने कारण आहेच आहे. तसं जीव अज्ञानात जगत जन्म
कारणं ब्रह्मणो अतत्वतः अधिष्ठानत्व मात्रेन कारणं ब्रह्म गीयते. अधिष्ठान म्हणून हे ब्रह्म कारण आहे. त्यामुळे सर्वांच्या ठिकाणी असलेलं सामान्य ब्रह्म या भवसिंधूमधून आपल्याला तारायला कारणीभूत नाही. त्याने ब्रह्मप्राप्ती होणार नाही. ब्रह्मप्राप्तीसाठी विशेष रूपाने सद्गुरूंचं प्रगटीकरण व्हायला पाहिजे. सद्गुरू आपल्या अंतःकरणामध्ये बोध प्रज्वलित करतील त्यावेळेला विशेष रूपाने आपल्याला ज्ञान होईल. ज्ञानोबरांनी म्हटल्याप्रमाणे मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जनी विकासू वंदू आता. जोपर्यंत हा विशेष रूपाचा चंडांशू रूपी सद्गुरू उगवत नाही तोपर्यंत आपल्याला विशेष रूपाने ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. त्याची ब्रह्मप्राप्ती होय. आता ही ब्रह्मप्राप्ती म्हणजे सामान्य फळाच्या प्राप्तीसारखी आहे असं नाही. ब्रह्मप्राप्तीचं दुर्लभत्व तुकोबरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. ब्रह्मज्ञान जरी कळी उठा उठी तरिका हिमपुटी वेदशास्त्रे. ब्रह्मज्ञान जर सहजासहजी झालं असतं तर सगळी शास्त्र सगळी पुराणं यांनी एवढी मोठी ब्रह्मचर्चेची उठाठेव केली नसती. ते सहजासहजी होणारं नाही. कारण ब्रह्म स्वतः सांगतंय की मी कोणत्याही प्रमाणाने कोणाही प्रमाणा ओ नेदिमा मी असा आहे आणि असा नाही असं माझं वर्णन करता येऊ शकत नाही. विदितापेक्षा आणि अविदितापेक्षा ते अन्य आहे. म्हणजे त्याला जाणणे ही क्रिया सुद्धा ज्याच्या ठिकाणी संभवत नाही त्याला आपण कुठून जाणणार. मग हे ब्रह्मतत्व केवळ सद्गुरूंच्या रूपानेच आपल्याला जाणवून दिलं जातं. जसा एक पेटलेला दिवा दुसऱ्या दिवाला प्रज्वलित करू शकतो तसं ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांना झालेली आहे ते दुसऱ्याला देऊ शकतात. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करत असताना श्रुतीने वर्णन केलं श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ते श्रोत्रिय हवेत, ब्रह्मनिष्ठ हवेत, परमकृपाळू हवेत. मग ते आपल्याला उपदेश करतात. ब्रह्मप्राप्त झालेले सगळे ब्रह्मवेत्ते सद्गुरू होतीलच असं नाही. ब्रह्मवेत्ता वेगळा आहे पण ब्रह्मप्राप्त करून देणारे सद्गुरू वेगळे आहेत. बऱ्याच मंडळींना आपल्याला विद्या प्राप्त करून घेता येते पण प्राप्त झालेल्या विद्येचं संक्रमण दुसऱ्यामध्ये करता येत नाही. आणि संक्रमण करणारा जो आहे त्यालाच सद्गुरू असं म्हटलेलं आहे. सत्स्वरूपाची प्राप्ती घडवून देणारा. कालिदासांनी सांगितल्याप्रमाणे श्लिष्ठा क्रिया कस्यचित आत्मसंस्था संक्रांतिरान्यस्य विशेषयुक्ता यस्य उभयं सशिक्षकाणां धूरी प्रतिष्ठा पयितव्य एव. कोणाच्या तरी जवळ चांगल्या ज्ञानाचं धन आहे पण ते ज्ञानाचं धन त्याला प्राप्त झालं तर तो ज्ञानवान झाला. पण ते ज्ञान जोपर्यंत पुढच्यामध्ये संक्रमित करत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी सद्गुरुत्व प्राप्त होणार नाही. म्हणून सद्गुरू हा भवसिंधूमध्ये असलेला तारण्यासाठी विशेष रूपाने आलेला तारू आहे. भवसिंधूमध्ये पडलेले वेगळे आणि भवसिंधूमध्ये उतरलेले वेगळे. दोन्ही दिसायला सारखेच दिसतात. विहिरीमध्ये आपण पडलो आणि त्या विहिरीमध्ये आपल्याला काढण्यासाठी कोणीतरी उतरलं. वरून पाहिलं तर दोघे सुद्धा विहिरीतच आहेत पण एक बुडतोय आणि दुसरा त्याला काढतोय. दोघांमधलं अंतर आहे. भवसिंधूमध्ये आपण पडलेलो आहोत पण साधू संत मात्र येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ही सद्गुरूंची मांदियाळी गुरु शिष्य परंपरेच्या रूपाने नेहमी अवतरित होत आलेली आणि सगळ्यांना भवसिंधूमधून काढत आलेली आहे. त्याच्यामुळे ब्रह्मप्राप्तीसाठी सद्गुरूशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. मग त्यांची आपण सेवा केली, त्यांनी काहीतरी सांगितलं तरी सुद्धा ब्रह्मप्राप्ती होईल. म्हणून ब्रह्मप्राप्तीसाठी असलेलं महत्त्वाचं कारण हे सद्गुरू आहेत. लोक म्हणू लागले महाराज सद्गुरू सोडून बाकीची जी उपासना आहे, भक्ती ज्ञान वैराग्य बाकीची सगळी साधनं आहेत त्या सगळ्या साधनांचं अनुसरण जर केलं तर त्याने ब्रह्मप्राप्ती होणार नाही का. तर सद्गुरू शिवाय केलेल्या साधनांद्वारे ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही
म्हणून अन्य साधनांची व्यावृत्ती नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतायत. न लगे आनिक उपाय, 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 लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय. आधरी सद्गुरूचे पाय, धरी सद्गुरूचे पाय, न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय. नरावे सद्गुरूचे पाय, नरावे सद्गुरूचे पाय, न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय, न लगे आनिक उपाय. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. नाथ महाराज अन्य उपायांची व्यावृत्ती करतायत. उपाय म्हणजे साधन. सद्गुरूंशिवाय आपण आपल्या मनाने जर साधनं करू लागलो तर ती साधनं आपल्याला तशी फलीभूत होऊ शकत नाहीत. आपण आपल्या मनाने साधन निवडण्याची गडबड करूच नये. आपल्याला झालेला आजार कोणता आहे, आपण कुठे अडकलेलो आहोत आणि त्याच्यावरती नेमका उपचार कोणता करायचा हे सद्गुरू रूपी वैद्यच सांगू शकतात. आपल्या मनाने आपण जर उपाय करण्यासाठी शोधू लागलो, उपाय करू लागलो तर त्याने आजार जात नाहीत, उलट रोग बळावण्याची शक्यता आहे. न लगे अनेक उपाय. बंकट स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये कथा येते. बंकट स्वामी महाराज आणि वैकुंठवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर हे इगतपुरी क्षेत्रामध्ये नांदगाव म्हणून जे गाव आहे त्या गावी गेलेले असताना दोघांची पुष्कळ दिवसानंतर भेट झाली. दोघांनीही अगोदर भामचंद्रावरती एकत्र साधना केली होती. सद्गुरू श्री जोग महाराजांचं शिष्यत्व पत्करून विद्याभ्यास सुरू केलेला होता आणि त्याच्यानंतर तिथे भेट झाल्यानंतर दोघांमध्ये संवाद झाला की आपल्याला प्राप्त झालेला मनुष्य देह भगवत दर्शनासाठी आहे आणि आपण मात्र बाकीच्याच उपाध्यांमध्ये अडकत आहोत. त्यामुळे हे सगळं सोडून आपण अनुष्ठान करावं म्हणून कोणालाही न सांगता दोघे सुद्धा तिथे राणामध्ये अनुष्ठानासाठी गेले. अर्थात हे जे अनुष्ठान त्यांनी स्वीकारलं होतं या अनुष्ठानाचं कोणतीही जाणीव, कोणतीही कल्पना सद्गुरू श्री जोग महाराजांना दिली नव्हती. आपल्या मनाने स्वीकारलेलं अनुष्ठान होतं. 3-4 दिवस गेले. त्यांच्याबरोबर असलेला एक गृहस्थ की जो बरोबर आला होता त्याने पाहिलं त्याला अन्न पाण्या वाचून दिवस जाईना. तो तिथून गावामध्ये गेला. गावामध्ये जाऊन सगळ्या लोकांना सांगितलं. सगळी मंडळी आली आणि त्यांनी वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांना, वैकुंठवासी लक्ष्मण बाबांना तिथून आग्रहाने गावामध्ये आणलं. अर्ध्यावरती अनुष्ठान मोडलं, पण या दोघांच्या अंतःकरणामध्ये असलेली तीव्र भावना मात्र नष्ट झाली नाही. तिथून ते निघाले आणि त्यांनी अज्ञातवास स्वीकारला. दोघे सुद्धा अज्ञात रूपाने पैठण क्षेत्रामध्ये गेले. पैठण क्षेत्रामध्ये काही दिवस राहून तिथून पुन्हा पंढरपूरला आले. बरं, त्यावेळेला हे चांगले सुप्रसिद्ध म्हणून सर्वत्र परिचित होते.
मग पंढरपूर क्षेत्रामध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून दोघांनी सुद्धा वेश पालटले. आपल्याला सहजासहजी कोणी ओळखू नये म्हणून वेश बदलले. पंढरपूर क्षेत्रामध्ये राहिले. जवळ द्रव्य नाही, कोणत्याही पद्धतीने कोणाशी संबंध नाही. एकमेव भगवत प्राप्तीसाठी मांडलेलं निर्वाण आहे. पुन्हा तिथून काही दिवस थांबून मग तशाच अज्ञात अवस्थेमध्ये आळंदीला येत असताना मध्ये एका गावी मुक्कामी थांबले आणि भोजनाची कोणतीही व्यवस्था नाही. भूक लागलेली आहे, रात्रीची वेळ झाली, जेवण मिळेल याचा कोणताही भरवसा राहिला नाही. काहीतरी करावं आणि भोजन कुठून तरी उपलब्ध करावं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज मुद्रा लावायचे. त्यांच्याजवळ चांदीच्या मुद्रा होत्या. त्यांनी विचार केला की सराफाजवळ जाऊ, एखादी मुद्रा विकू, त्याच्यातून काही पैसे येतील, त्याने आजचं भोजनाची व्यवस्था करू. म्हणून जोग महाराजांनी मुद्रा हातामध्ये, बंकट स्वामी महाराजांनी मुद्रा हातामध्ये घेतली. तोपर्यंत लक्ष्मणबाबा इगतपुरीकर मंदिरामध्ये बसून राहिले. सराफाजवळ गेले पण व्यवहार घडला नाही. देण्याघेण्यावरून व्यवहार फसला आणि पुन्हा पाठीमागं आले तर तोपर्यंत कोणीतरी अनोळखी व्यक्तीने मंदिरामध्ये दोघांच्याही भोजनाची व्यवस्था करून ठेवली होती. म्हणजे मुद्रा विकण्याची वेळ आली नाही. अत्यंत हालाखीच्या अवस्थेमध्ये असा अज्ञातवास स्वीकारलेला. तिथून पुन्हा भामचंद्रावरती आले आणि भामचंद्रावरती आल्यानंतर आता ही सगळी साधना, सगळे उपाय चालू आहेत, पण सद्गुरूंना न विचारता चालू आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय चालू आहेत. भामचंद्रावरती आल्यानंतर केस वाढलेली आहे, दाढी वाढलेली, सगळं शरीर कृश झालेलं. भगवत प्राप्ती होत नाही, करायचं काय? हे शरीरच संपून टाकावं या विचारापर्यंत सुद्धा दोघे गेले. आणि त्याच्यानंतर पुन्हा अंतःकरणामध्ये विचार आला की आपण कोणता विचार करत आहोत, यापेक्षा आपण सद्गुरुशी जोग महाराजांना शरण गेलेलं चांगलं आहे. म्हणून भामचंद्रावरून पुन्हा हे दोघे अशी वाढलेली दाढी, शरीर कृश झालेलं, अशा अवस्थेमध्ये पुण्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला सद्गुरुशी जोग महाराजांच्या वाड्यामध्ये आले. महाराज आतमध्ये बसले होते. दरवाजा ढकलला आणि पाहिल्यानंतर महाराज बसलेले आहेत. महाराजांनी दोघांकडे पाहिलं पण दोघे सुद्धा ओळखू येत नव्हते. आणि मग दोघांनाही बसवून सद्गुरुशी जोग महाराजांनी त्यांना उपदेश केला. पंथ जे चुकले आपुल्या मतीने, आपल्या मतीने जे पंथ चुकलेले आहेत त्यांना कोणता कोणता त्रास भोगावा लागतो. म्हणून उपाय करत असताना, साधन निवडत असताना सद्गुरु प्रोक्त साधन असलं पाहिजे. भक्ती हे साधन आहे, कर्म हे साधन आहे, ज्ञान हे साधन आहे, भगवत नाम हे सुद्धा साधन आहे. पण ते जोपर्यंत सद्गुरु प्रोक्त होत नाही, सद्गुरूंच्या मुखामधून त्याचा बोध आपल्याला होत नाही, तोपर्यंत ते साधन फलीभूत होऊ शकत नाही. म्हणजे त्या प्रत्येक साधनामध्ये संजीवनत्व आणणारे सद्गुरू आहेत. म्हणून करत असलेली साधना नाथ महाराज सांगतायत, न लगे अनेक उपाव धरी सद्गुरूचे पाय. पहिल्या चरणामध्ये शरण जायला सांगतात आणि इथे सद्गुरूचे पाय धरायला सांगतात. ह्या पाय धरण्यामध्ये जास्त अनन्यता आहे. कारण सद्गुरू जे आहेत ते सहजासहजी विद्या देत नाहीत, परीक्षा पाहायला सुरुवात करतात. आणि परीक्षा पाहायला सुरुवात झाली की साधक सद्गुरूंना सोडून गुरु बदलण्याचा विचार करायला सुरुवात करतो. नाथ महाराज सांगतायत, कितीही काही झालं तरी आपल्या सद्गुरूंचे पाय आपण सोडू नये. नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये त्यांनी केलेली जनार्दन स्वामींची सेवा आपण पहा. कोणत्या कोणत्या पद्धतीने सद्गुरू कशी कशी परीक्षा घेतात आणि तरी सुद्धा खरा साधक सद्गुरूंना सोडून जात नाही, त्यांचे पायी अगदी घट्ट धरून ठेवतो. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा सद्गुरूंना सोडायचं नाही. मग आता अशा पद्धतीने सद्गुरूंचे पायी धरायचे, घट्ट धरायचे, कोणत्याही पद्धतीने सोडायचं नाही. कारण उपदेश करणाऱ्या सद्गुरूंच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा, वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचा, वेगळ्या वेगळ्या सामर्थ्याचा निवेश असतो. प्रत्येकाची ब्रह्मबोध करून देण्याची पद्धत एकसारखीच आहे असं नाही. कोण कोणत्या पद्धतीने ब्रह्मबोध करून देईल तोपर्यंत शिष्याने वाट पाहत सद्गुरूंचे चरण धारण करणे, त्यांना धरून ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून नाथ महाराज सांगतायत, आपण आपल्या पद्धतीने उपाय करायचा नाही तर आपण सद्गुरूंचे चरण धरून ठेवायचे. जे जे सद्गुरूंचे चरण धारण करतात, त्यांना धरून पायी धरून राहतात, त्यांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या द्वारे
प्राप्त झालेला बोध फलीभूत होतो. हे जे पाय धरणं आहे ते म्हणजे शिष्याच्या ठिकाणी अधिकार संपादित करण्यासाठी केले जाणारे सगळे प्रयत्न आहेत. सद्गुरूचं महत्त्वाचं काम आहे की सद्गुरू प्रत्येक क्षणाक्षणाला साधकाच्या अहंकाराला धक्का देत राहतात. म्हणजे पुन्हा 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 त्याच्या अहंकारावरती पायी देत राहतात. आणि अहंकार दुखावला की कोणालाही तो सहन होत नाही. कबीरदास महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गुरु कुंभार शिष्य कुंभ है, घडी घडी काढे खोट, अंतरहात सहारा देत बाहर मारे चोट. गुरु म्हणजे कुंभारासारखा आहे की तो मडकं घडवत असताना बाहेरून एका हाताने आतून आधार देतो आणि त्या मडक्यामध्ये घडी घडी काढे खोट, प्रत्येक क्षणाक्षणाला चुका दाखवत राहतो. आणि जास्त वेळेला चुका जर आपल्याला दाखवल्या गेल्या तर आपल्यालाही कंटाळा येतो. त्याच्यामुळे जास्त चुका दाखवून त्याला आतून आधार देऊन बाहेरून त्याला ठोके मारणं ही सद्गुरूंची पद्धत आहे. मग याच्यामध्ये जे मडकं आहे त्या मडक्याने आतला आधार आणि बाहेरचे ठोके हे सहन केले पाहिजेत. त्याने पाय धरले पाहिजेत. पाय धरून करायचं काय? नाथ महाराज सांगतायत सद्गुरूंच्या चरणाचं जे तीर्थ आहे ते चरणाचं तीर्थ आपण मस्तकावरती त्याला धारण करून त्याच्यामध्ये सुस्नात व्हावं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सद्गुरुशी शरण जावे, सद्गुरुचे चरण सद्गुरुचे चरण राजा, सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुच्या चरणाला सद्गुरुच्या चरणाला सद्गुरुच्या तीर्थ, सद्गुरुचे चरण राजा, सद्गुरुचे चरण तीर्थ, सद्गुरुचे चरण राजा, मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र, न लगे आणिक उपावा, न लग्याने का उपावा, मस्तकी वंदावे पवित्र, मस्तकी वंदावे पवित्र, न लगे आणिक उपावा, न लगे आणिक उपावा. सद्गुरूचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. आपल्या मस्तकावरती सद्गुरूंचं चरणतीर्थ आपण धारण केलं पाहिजे. आता सद्गुरूंच्या चरणाचं चरणतीर्थ कोणतं आहे? त्या चरण विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. सद्गुरूंच्या चरणाचं तीर्थ आपण मस्तकावरती धारण करावं. सद्गुरूंचं चरणतीर्थ म्हणजे सद्गुरूंनी केलेला उपदेश आहे आणि हा उपदेश आपण मस्तकावरती धारण केला पाहिजे.
तोच आपण शिरोधार्य मानला पाहिजे. सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं महत्त्वाचं सारभूत ग्रहण आपण करून त्यानुसार आपण आपल्या मस्तकाने त्याचं चिंतन करून त्यानुसार चाललं पाहिजे. सद्गुरूंच्या चरणतीर्थाचं चिंतन करत असताना जे जे सद्गुरूंचे अनन्य भक्त आहेत त्या प्रत्येक अनन्य भक्ताने सद्गुरूंचं चरणतीर्थ मस्तकावरती धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अद्वैत विद्येचा आरंभ ज्यांच्यापासून झाला ते भगवान शंकरांचं चरित्र आपण पहा. भगवान शंकर हे भगवान विष्णूंचे शिष्य आहेत. म्हणजे भगवान विष्णू हे भगवान शंकरांचे सद्गुरू आहेत. मग भगवान विष्णूंच्या चरणाचं तीर्थ आहे गंगा आणि हे भगवान विष्णूंच्या चरणाचं तीर्थ असलेली गंगा भगवान शंकर आपल्या मस्तकावरती धारण करतात. सद्गुरूंचं चरणतीर्थ आहे ते सद्गुरूंचं चरणतीर्थ मस्तकावरती धारण केलेलं आहे. श्री संप्रदायामध्ये एक पद्मनाभ नावाचे एक संत होऊन गेले. पद्मपादाचार्य आणि हे पद्मनाभ यांच्या चरित्रामध्ये थोडीशी साम्यता आहे. साम्यता अशी आहे की जेव्हा हे पद्मनाभ नावाचे जे संत आहेत त्यांचे श्री गुरु तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले. पद्मनाभ अत्यंत एकनिष्ठ सद्गुरू भक्त आहेत. आता गुरु गेल्यानंतर आपण कोणाची सेवा करायची असा प्रश्न त्यांना पडला. समोरून आश्रमासमोरून गंगा वाहत होती. सद्गुरूंनी सांगितलं मी तीर्थयात्रेला चाललोय पण वाहणारी जी गंगा आहे ते माझं स्वरूप आहे असं समजून तिची आराधना कर. मग आता वाहणारी गंगा हे सद्गुरूंचं स्वरूप आहे असं पाहिल्यानंतर पद्मनाभ गंगेमध्ये प्रविष्ट व्हायचे नाहीत. सद्गुरूंचं स्वरूप आहे ते गंगेची पूजा करायचे. काठावरती गंगेला दंडवत घालायचे आणि आरती करायचे. सद्गुरूंचे आपण जे जे उपचार करतो ते सगळे उपचार गंगेवरती करायचे. बाकीचे सगळे विद्यार्थी त्यांना हसायचे की सद्गुरूंनी यांना सांगितलंय की हे माझं स्वरूप आहे म्हणून याची पूजा कर. हा रोज गंगेची पूजा करतोय. त्यानंतर सद्गुरू येतात आणि सद्गुरू आल्यानंतर याने गंगेची कशी उपासना केलेली आहे याची परीक्षा पाहण्यासाठी श्रीगुरू गंगेमध्ये उतरले, स्नान करतायत. आणि स्नान करत असताना त्यांनी आवाज दिला आणि त्याला आपली कपडे त्याच्याकडून मागून घेतली. आता वस्त्र घेऊन गंगेमध्ये जावं लागेल आणि गंगेला आपण सद्गुरू रूपाने तिची उपासना करतोय याची संकट त्यांच्यावरती आलं. परिणाम असा झाला की ज्या गंगेला सद्गुरू स्वरूप म्हणून ते मानत होते, पूजा करत होते, तिथून काठावरतून सद्गुरूंच्या आज्ञेने गंगेत पाऊल ठेवणार एवढ्यात त्या पाऊलाखाली कमळ उगवलं आणि एका एका कमळावरती पाऊल ठेवत ते आपल्या सद्गुरूंजवळ जाऊन पोहोचले. सद्गुरूंचं चरणतीर्थ आहे ते चरणतीर्थ आपल्याला उद्धरून नेण्यासाठी समर्थ आहे. सद्गुरूंच्या चरणतीर्थाला आपण त्या पद्धतीने धारण करावं, मस्तकावरती धारण करावं. उत्तर भारतामध्ये कबीरदासांच्या चरित्रामध्ये 2 साधू होऊन गेले. एकाचं नाव होतं, 2 साधू ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलेले. त्या दोघांचाही नियम असा होता की कोणाला शरण जायचं, आल्यानंतर त्या साधूंचं पूजन करायचं आणि पूजन केल्यानंतर ते तीर्थ घ्यायचं, समोर अंगणामध्ये जो वाळलेला वृक्ष आहे त्याला घालायचं. ज्या तीर्थाने वृक्ष पुन्हा जिवंत होईल त्यांना आपण शरण जायचं. कोणाच्या चरणाच्या तीर्थामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपण पाहू. अनेक साधू घरी यायचे. हे दोघे सुद्धा त्यांचे चरण प्रक्षालन करायचे. परातीमध्ये पाणी घ्यायचे आणि ते पाणी पुन्हा अंगणामध्ये असलेल्या वाळलेल्या झाडाला नेऊन घालायचे. असे पुष्कळ पाणी घालून झालं पण झाड काही हिरवगार झालं नाही. एक दिवस कबीरदास महाराज तिथून जात असताना या दोघांनीही कबीरदास महाराजांना बोलावलं. कबीरदास महाराजांचे चरणतीर्थ घेतले, पायी धुतले, पाणी परातीमध्ये घेतलं आणि झाडाला नेऊन घातलं. परिणाम असा झाला, झाड हिरवगार झालं. लक्षणावरून, परीक्षेवरून लक्षामध्ये आलं की यांच्या चरणाचं तीर्थ सामान्य नाहीत, हे सद्गुरू आहेत. यांना आपण शरण गेलं पाहिजे, त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त केला पाहिजे. सद्गुरूंच्या चरणाचं तीर्थ तिथे स्नान करावं. तुकोबराय वर्णन करतात, सद्गुरूंची चरण जिथे 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 जिथून चालत जातील त्या त्या ठिकाणी त्यांच्या चरणाची पडलेली जी धूळ आहे
त्या धुळीमध्ये आपण स्नान केलं पाहिजे. जेथे पडे रजधुळी तेथे करावी आंघोळी. त्या रजधुळीमध्ये आपण स्नान करायचं. संतांच्या चरणाची रजधुळी अंगावरती जर आपण घेतली तर त्याचा परिणाम काय होईल? ज्ञानोबराय बोलतात, कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरटी उधळती पाया पाठी चालता जे. ज्यांची पावलं सहज चाललेली आहेत आणि त्यांच्या पावलांची धुळी जरी आपल्यावरती प्राप्त झाली तरी कैवल्यासारखं सुख प्राप्त व्हावं एवढं मोठं सामर्थ्य त्यांच्या रजधुळीचं आहे. सद्गुरू चालत गेले, सहजची चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटे. ते सहज चालत गेले तर त्यांच्या पाऊलांचा स्पर्श ज्या ज्या दगडांना लागेल ते सगळे दगड चिंतामणीसारखे होऊन जातात. सद्गुरूंच्या चरणतीर्थाचा असलेला महिमा आहे. म्हणून आपण जुन्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर गेलो तर तिथे जोग तीर्थ म्हणून दिलेलं नाव आहे. हे जोग तीर्थ म्हणजे सद्गुरूंचं चरणतीर्थ आहे. आणि या चरणतीर्थामध्ये जाणून स्नान करा किंवा अजाणतेपणाने स्नान करा, आपण कोणत्याही पद्धतीने जर त्याच्यामध्ये स्नान केलं, ती चरण तीर्थ आपण अंगावरती घेतलं की आपल्या प्रयत्नाशिवाय आपल्यामध्ये अनेक बदल होत जातात. नाथ महाराज सांगतायत, सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. म्हणून अशा सद्गुरूंच्या पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे. वारकरी शिक्षण संस्थेने आपल्याला सद्गुरूंचा हा कल्पवृक्ष दिलेला आहे. महापुरुष संश्रय म्हणून जे भगवत पूज्यपादांनी विवेक चुडामणीमध्ये म्हटलं, तर महापुरुषांचा आश्रय होणं, त्यांची संगत होणं अवघड गोष्ट आहे. एखादा महापुरुष मिळण्यासाठी लोकांना भरपूर फिरावं लागतं, पण इथे मात्र महापुरुषांची मांदी आळी मेळविली मांदी वैष्णवांची. ज्ञानोबरायांच्या अंतप्रेरणेतून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांचा हा महापुरुष सद्गुरू रूपाचा वृक्ष हा उत्तर 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 असा वाढत गेलेला, प्लवित झालेला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये वैकुंठवासी मोठे बाबांचं जे स्थान आहे ते अत्यंत अनन्यसाधारण आहे. मोठे बाबांना मोठे बाबा म्हटलं जावं याचं कारण त्यांच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या महान गुणांमध्ये आहे. त्याच्यातला सगळ्यात मोठा गुण सांगायचा जर झाला तर वारकरी शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या काळ सेवा प्रत्यक्ष सक्रिय रूपाने कोणाकडून झालेली नाही. अनेक मंडळींनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येऊन सेवा केली, पण मोठे बाबांना प्राप्त झालेली जी काळाची अवधी आहे ती मोठी आहे. 1980 पासून ते 2010 पर्यंत एवढा प्रदीर्घ काळ प्रत्यक्ष अध्यक्ष रूपाने बाबांनी कार्यकाळ केला. आणि त्याच्या अगोदर 1932 पासून ते 2010 पर्यंतचा म्हणजे जवळपास 78 वर्षांचा कालावधी हा वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व स्तरावरच्या सेवा, आरंभ काळापासून ते शेवटापर्यंत, विद्यार्थी दशेतही सेवा, त्याच्यानंतर पुन्हा प्राप्त झालेली जी काही पदं आहेत त्याच्यातही सेवा, आणि वारकरी शिक्षण संस्था आणि पूजनीय मोठे बाबा यांच्यात कोणतीही वेगळीकता अजिबात पाहायला मिळत नव्हती. बाबा कुठेही गेले तर हा संस्थेचा विद्यार्थी म्हटलं की त्यांना मोठा आनंद व्हायचा. हा आपल्या संस्थेचा विद्यार्थी आहे. वारकरी शिक्षण संस्था हेच ज्यांचं सर्व जीवन श्वास निश्वास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूजनीय बाबांनी केलेली सेवा, त्यांचं शेवटी घडलेलं आम्हाला अल्पसं दर्शन आणि त्या दर्शनातून उतराई होण्याची प्राप्त झालेली ही सुसंधी सर्व साधकांच्या पूजनीय गुरुवर्य मंडळींच्या समुपस्थितीने या ठिकाणी सेवा करण्याचं हे भाग्य प्राप्त झालेलं आहे. वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुदेव मंडळी, विद्यमान आदरणीय गुरुवर्य पूजनीय प्रातस्मरणीय शास्त्री बाबा असतील, पूजनीय प्रातस्मरणीय नाना असतील, पूजनीय प्रातस्मरणीय डॉक्टर बाबा असतील, पूजनीय प्रातस्मरणीय परमेश्वर बाबा असतील, पूजनीय कोष्टी बाबा असतील, विद्यमान सर्व शिक्षक मंडळी, आदरणीय संस्थेचे अध्यक्ष पूजनीय संदीपान महाराज असतील, माऊली असतील, त्याच्यानंतर मोठे माऊली असतील, उल्हास महाराज असतील, ही सर्व मंडळी वारकरी शिक्षण संस्थेच्या सद्गुरू बोधाचा हा प्रवाह आपल्या अंतःकरणातून पुढच्यांच्या अंतःकरणामध्ये संक्रमित करणारे सद्गुरू तत्व आहेत. म्हणून नाथ महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे भवसिंधूमधून तरण्यासाठी आपल्याला कोणतीच चिंता नाही, फक्त एकच केलं पाहिजे, धरी सद्गुरूचे पाय. वारकरी शिक्षण संस्थेचे पाय आपण धरले की त्यानंतर भवसिंधूमधून तरण्याची कोणतीही
शंका कुशंका मनामध्ये येण्याचं कारण नाही. म्हणून पूजनीय मोठे बाबांच्या चरणी झालेली ही सर्व वाङ्मयीन सेवा समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायी कपण. ज्ञानेश्वर माऊली